दिवसभरातील 9 टॉपिक। बरं, आता आणखी एक धक्कादायक प्रकार तर थेट पुण्यातूनच समोर आलेला आहे। शंकर महाराज अंगात येतात असा दावा करत भोंदूबाबांना आयटी इंजिनियर दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नीला तब्बल 14 कोटींसाठी लुबाडलाय। राजेंद्र खडके आणि त्यांचे शिष्या वेदिका पंढरपूरकर यांनी धार्मिक विश्वासाचा गैरवापर करून कुटुंबाला मालमत्ता विकायला भाग पाडलं। इंग्लंडमधील घर, शेती आणि पुण्यातील संपत्ती गहाण ठेवून काढलेल्या कर्जातून सर्व पैसा त्यांच्या खात्यामध्ये वळवण्यात आला। सत्य उघड झाल्यावरती पीडित दाम्पत्याने पुणे पोलीस आयुक्तांकडे या संदर्भातली तक्रार दाखल केलेली असून संपूर्ण शहरामध्ये या घोटाळ्यामुळे खळबळ उडालेली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। मूळच्या लंडन येथे राहणाऱ्या मात्र काही दिवसांपासून पुण्यात राहणाऱ्या एका आयटी दाम्पत्याची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि ही फसवणूक तब्बल 14 कोटी रुपयांना पडलेली आहे। ही फसवणूक करणारे जे गृहस्थ आहेत ते भोंदूबाबा आहेत। त्याचबरोबर त्या भोंदूबाबाच्या ज्या शिष्य आहेत त्यांनी मिळून या आयटी इंजिनियर दाम्पत्याची फसवणूक केल्याचा समोर आलेला आहे। आणि आता माझ्या मागे जो बंगला आपण पाहतोय तो बंगला आहे कुणाल वेदिका पंढरपूरकर। ज्या वेदिका पंढरपूरकर आहेत यांनीच या दाम्पत्याची फसवणूक केल्याचा प्रकार घडलेला आहे। राजेंद्र खडके हा जो भोंदूबाबा आहे या भोंदूबाबाच्या माध्यमातून हे आयटी दाम्पत्य डोळस नावाचं जे गृहस्थ आहेत ते या वेदिका पंढरपूरकर यांच्या संपर्कात आला आणि वेदिका पंढरपूरकर या राजेंद्र खडके यांच्या शिष्य आहेत। त्यांच्या अंगामध्ये जयशंकर हे महाराज येतात असं राजेंद्र खडके या भोंदूबाबानं त्यांना सांगितलं। मुळामध्ये आयटी इंजिनियर असलेल्या डोळस दाम्पत्याला 2 मुली आहेत, मात्र त्या दोन्ही मुली एका दुर्धर आजारानं ग्रस्त आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर तर एकूणच काय तर पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढताना दिसते। आमच्याकडे गेल्या काही महिन्यांआधीची आकडेवारी देखील समोर आलेली आहे। या आकडेवारीवरती आपण एक नजर टाकणार आहोत की गुन्हेगारी पुण्यामध्ये कशा प्रकारे फोफावताना दिसते ते। पुण्यातील गुन्हेगारीचा आकडा जर आपण पाहतोय, हत्येच्या घटना 2023 साली 101, 2024 साली 93 आणि 2025 साली झाल्या होत्या 13। हत्येच्या घटनांपाठोपाठ खुनाचा प्रयत्न 2023 साली 244 घटना, 2024 ला 186, 2025 मध्ये आतापर्यंत 24 घटना। फसवणुकीचा आकडा मात्र या ठिकाणी वाढताना दिसतोय। 2023 साली फसवणुकीची संख्या होती 1108, 2024 साली 30 झालेली आहे 2021। त्यानंतर दुखापतीच्या घटना 2023 साली 1390, 2024 साली वाढत त्या 1535 इतक्या झाल्या, 2025 साली 209। घरफोडीच्या घटना 2023 साली 604, 2024 साली 527। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।